पटकावलं तोच विकी काळे फलंदाजी करण्याकरिता मैदानामध्ये दाखल झालाय. अगदी वेगवान फलंदाजी कालच्या दिवसातनं बघायला मिळालेली, परंतु आजच्या दिवसातनं या मैदानावर काय बघायला मिळेल विकी काळेकडनं हे मात्र बघण्यायोग्य आहे. पहिला चेंडू अतिरिक्त स्वरूपामध्ये हाताळला गेलाय. अजून एक रायझिंग स्टार या वाडा तालुक्यातील नाव आहे अब्दुल्ला, ज्याला आपण बॉलिंग ट्रॅक वरनं पाहतोय. राईट आर्म राऊंडी विकेटनं विकी काळेच्या विपक्षामध्ये यावेळेला दर्जेदार फटका. बॉलने मात्र त्या ठिकाणी उसळी घेतली आणि निघून जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स बाउंड्री लाईनला क्लिअर करत असणारा हा दर्जेदार स्ट्रोक विकी काळेच्या बॅटमधनं. चौकार 4. कॅच पर्यंत पोहोचले नसते, बॉलला स्टॉप करणं गरजेचं होतं आणि ते मात्र ओळखता आलं नाहीये, ज्या कारणाने हा बॉल चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. कालच्या दिवसातनं जिथून शेवट केलाय ना तिथून आज मात्र सुरुवात करत असताना विकी काळे आपण पाहू शकाल. डावकरी आता फलंदाज अब्दुल्लाच्या विपक्षामध्ये. यावेळेला अगदी सुंदर पंचांकडे जोरदार अपील करतायत. यष्ट्यांच्या मागे आपण उमर यांना पाहतोय. उमरने हातामध्ये बॉलला कलेक्ट केलेलं आणि पंचांकडे अपील जोरदार करत होते, परंतु पंच आमचे जे आहेत ते आपल्या निर्णयावर ठाम असताना वाईट यॉर्करचा बॉल या ठिकाणी बघायला मिळाला. परफेक्ट ब्लॉक केलं फलंदाजाला. विकी काळेला सन्मान द्यायला भाग पाडलेलं, परंतु सन्मान देण्यामध्ये सुद्धा यश आलं नव्हतं आणि बॉल मात्र मिस झाला. विकेटच्या मागे निघून गेलाय. डॉट बॉल कंप्लीट होत असताना धावसंख्या आपण पाहिली तर 5 या अंकावर चेंडू संपलेत आतापर्यंत 2. यावेळेला फुल टॉस बॉल. त्या ठिकाणी पहिला पंटर अगदास बुबेरे आहे. थोडीशी मिसफील्ड होतीये. एक सिंगल कंप्लीट. सिंगलवर समाधान मानतायत. हे रबर बॉलचं क्रिकेट आहे. आम्ही सातत्याने म्हणत असतो, यामध्ये तुम्हाला बॉल जेव्हा जेव्हा जमिनीशी घरंगळत येत असतो तेव्हा तेव्हा मात्र हातामध्ये कलेक्ट करणं थोडंसं कठीण होत असतं. आणि आनंददायी क्रिकेट कशाचं असेल तर हे रबर बॉल क्रिकेट आहे, ज्यामध्ये आपण खूप एन्जॉय करतो. कारण त्याकरिता तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये. मैदानावर जेव्हा जेव्हा तुम्ही येत असता स्लीपरी ही कंटिन्यू चालू असते आणि त्यामध्येच तुम्ही ज्या पद्धतीने क्रिकेट एन्जॉय करता. सातत्याने आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहत असतो ही गोष्ट, परंतु रबर बॉलमध्ये अधिक वैशिष्ट्याने बॉल मात्र वेगानं स्लीप होणे असू द्यात, फेक केलेला बॉल चुकीच्या दिशेने जाणं असू द्यात, रबर बॉल म्हटलं की फटके लांब लांब जाणं असू द्यात, या सर्व काही गोष्टी आपल्याला या रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये बघायला मिळत असतात. परंतु खेळताना मित्रांनो थोडासा स्वतःच्या जीवाला सुद्धा जपा, कारण इंजुरी होण्याचे चान्सेस सुद्धा या रबर बॉल पावसाळी क्रिकेटमध्ये खूप जास्त असतात. यावेळेला फुलटॉस बॉल होता. पहिला पंटर पॉइंटच्या दिशेनं त्या ठिकाणी बॉल चाललाय. एक सिंगल तर कंप्लीट झालाय. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये आहे धावचीची संधी, परंतु हलक्यानं उमरची थोडीशी मिसफील्ड झाली आहे. बिमर करिता एक रिव्ह्यू अवेलेबल आहे. दोन्ही टीम्स याची नोंद घ्या. बिमर करिता एक रिव्ह्यू अवेलेबल आहे. आणि जर का यस रिव्ह्यू थर्ड अंपायर कडे या ठिकाणी मागणी केली आहे. थर्ड अंपायर या ठिकाणी असतील अक्षय पांडव सर. रिव्ह्यू सक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सर एकच रन ना शोएब सर? ओके. एकच धाव या बॉलवर मात्र मिळेल आणि धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 8 या अंकावर. चेंडू आतापर्यंत समाप्तीस आलेत 5. खूप दर्जेदार गोलंदाजी अब्दुल्ला कडनं यावेळी या षटकामध्ये मात्र बघायला मिळते. यावेळेला
यावेळेला मात्र नो चेंडू पंचांनी दर्शवलंय, भीमर कळवलंय. आणि जर का आपण पाहिलं तर या बॉलवर एक सिंगल सुद्धा आली आहे आणि धावसंख्या मात्र 2 न वाढून 10 या अंकावर. येणारा बॉल मात्र आता फ्री हिट आहे, विकी काळेकरिता हा फ्री हिट. फुलटॉस बॉल, बराच काळ स्ट्रगल अजून सुद्धा चालू आहे. काय त्यामागचं कारण? सावकाश सावकाश सावकाश. तीन धावा या ठिकाणी कंप्लीट धावून धावसंख्या 13. या मॅच मधनं जो संघ विजयी होईल तो दोनात करेल आरपी लायन्स वाडा 11 पिंपळास विरुद्ध, आणि जो कोणता संघ पराभूत होईल त्याला मात्र दोनात करावे लागतील एसपी बिलोशी आणि एसबीपी खुपरी. बॅट हवी आहे. जा धावसंख्या 13. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. धावसंख्या आपण पाहिली तर 13. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिला बॉल अतिरिक्त स्वरूपामध्ये हाताळला गेला होता वाईड, त्यानंतर एक चौकार आलाय, त्यानंतर डॉट बॉल आलेला विकी काळेच्या विपक्षात, त्यानंतर पुन्हा एकदा एक सिंगल काढायला भाग पडलं, त्यानंतर जो दुसरा फलंदाज आहे साजिद त्याने सुद्धा एक सिंगल काढली. अंतिमच्या बॉलवर पुन्हा एकदा एक सिंगल या ठिकाणी मात्र विकी काळेकडनं बघायला मिळालेली, परंतु नो बॉल हाताळला ज्यावर 2 धावा आल्या, माफ करा 1 धावा आली, आणि त्यानंतर पुन्हा एकदा या बॉल वर 3 धावा आल्यात आणि षटक संपले. पहिलं धावा झाल्यात 13. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वर ना अहमद. धावसंख्या आपण पहिली तर 1 न वाढून पुढे जात असताना 14 या अंकावर 14 रन्स ऑन अ बोर्ड. 14 धावा जोडल्या गेल्यात. गेल्या मॅच मध्ये भन्नाट फलंदाजी मात्र यतीश पाटील कडनं बघायला मिळालेली. प्रतिस्पर्धी विपक्षामध्ये अभिनय पाटील मात्र स्वस्तात बाद झाले, जे कारण ती मॅच मात्र या ठिकाणी आरपी लायन्स वाडा 11 पिंपळास या संघाच्या बाजूने झुकली. कारण तो असा खेळाडू अभिनय पाटील जर का मैदानामध्ये 15 बॉल जर का उभा राहिला 2 ते 3 षटक तर मॅच कुठे होती आणि कुठे नेऊन ठेवली असती यामध्ये काही शंका नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडू कंप्लीट होत असताना अहमद नवीन गोलंदाज आहे, परंतु चांगली गोलंदाजी करत असताना अगदास गुबेरे यांच्या नेतृत्वाखाली आपण हा संघ पाहतोय. अगदास गुबेरे यांच्याकडे सुद्धा चांगला अनुभव आहे, एक प्रतिम अष्टपैलू खेळाडू आहेत. यावेळेला मात्र फुलटॉस हुआ आणि त्या फुलटॉसचा परफेक्ट समाचार घेत असताना बर्राच काळचा स्ट्रगल या ठिकाणी मात्र संपवला आणि सरळ विकी काळेनं बॉलला फेकून दिलंय. पंचांच्या निर्णयाची आम्ही या ठिकाणी वाट पाहतोय. षटकार 6 धावा पंचांनी कळवलंय. पुन्हा एकदा गोलंदाज अहमद. थोडासा यावेळी मात्र पावलांमध्ये बिघाड. विकी काळेने मात्र या बॉलला षटकारामध्ये कन्वर्ट केले, परंतु अहमदची सुद्धा तारीफ करावी लागेल ज्या पद्धतीने आतापर्यंत त्याने गोलंदाजी केली आहे. आणि युवा खेळाडू आहे ज्याला आपण बॉलिंग ट्रॅक वरनं पाहतोय आणि अनुभवी खेळाडूच्या विपक्षामध्ये गोलंदाजी करण्या, परंतु याही वेळेला आम्ही म्हणतोय ज्याचा उल्लेख करतोय पुल करत असताना इट्स अ पॉवरफुल. बॉलला सरळ पाठवून दिलं. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 इन अ रो. सलगचा दुसरा षटकार विकी काळेच्या बॅटमधनं. गेल्या बॉलवर फुलटॉस बॉल ज्याला सुद्धा त्याच दिशेने खेळलेलं, या बॉलला सुद्धा सरळ पाठवून दिले षटकारामध्ये 6. धावसंख्या उच्चांक गाठत असताना बघायला मिळतीये 26-26. यावेळी हलक्या हाताने फक्त चॉप केलंय या बॉलला. पहिला पण तर एक सिंगल तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये आहेत विकी काळे. अगदी दर्जेदार फलंदाजी, कारण युवा खेळाडूंनी शिकण्यासारखी गोष्ट आहे. गेल्या 2 बॉलवर 2 षटकार ठोकल्यानंतर कशा पद्धतीने एखादी सिंगल डबल मैदानातनं कन्वर्ट करायला हवी त्याचं मात्र उत्तम
प्रात्यक्षिक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. शेवटचा अंतिम मात्र एक चेंडू या षटकातील बाकी आहे. या वेळेला बॉलनं मात्र अचानक उसळी गाठली. अब्दुल्ला आहे तिकडे फिल्डिंग करतोय आणि बॉलला हातामध्ये स्टॉप करेल, फेक करेल पर्यंत एक सिंगल कंप्लीट होईल आणि षटक क्रमांक या ठिकाणी संपलाय 2 आणि 2 षटकाखेरीज धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्डवर जोडली गेली आहे 29-29. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याकरिता अब्दुल्ला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरनं आपण अब्दुल्ला याला पाहतोय. विकी काळे स्ट्रायकिंग एंडला आहे अजून सुद्धा, जास्त रिस्क घ्यायला तयार नाहीये. सेन्सिबल बॅटिंग आतापर्यंत बघायला मिळाली आहे कारण 6 ओव्हरची मॅच आहे. अगदी सुंदर या वेळेला, परंतु पंचांनी दर्शवलं इट्स नॉन प्लेबल, अतिरिक्त वाईड चेंडू. परंतु अब्दुल्लाचं एक टार्गेट आहे आणि त्या टार्गेटवर त्या मिरिटवर तो गोलंदाजी करत असताना बघायला मिळतोय. ज्या पद्धतीने त्यांनी ठरवलंय या वेळेला अगदी सुंदर, वा क्या बात आहे, परफेक्ट. विकी काळेला उभं ठेवलं या बॉलवर.
चला मॅच कडे जाऊयात. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरनं राऊंडी विकेट न. वाह क्या बात आहे. पहिला चेंडू अगदी दर्जेदार ब्लॉक मध्ये हाताळला. नाव कळवा बॉलरचं. बाबू. राऊंडी विकेटनं गोलंदाज सज्ज होईल बॉलिंग करण्याकरिता. यावेळेला साजिदच्या विपक्षात मोठ्या फटक्यात कन्वर्ट करायचं होतं. साजिद आतापर्यंत ज्या पद्धतीने सातत्याने खेळ करतो ना तशा पद्धतीची फलंदाजी बघायला मिळाली नाहीये. परंतु बाबूची सुद्धा तेवढीच तारीफ करावी लागेल. ज्या पद्धतीची गोलंदाजीची ऍक्शन आहे आणि तशा पद्धतीने आतापर्यंत त्याने गोलंदाजी सुद्धा केली. अगदी दर्जेदार परफेक्ट ब्लॉक मध्ये बॉल चेंडू हाताळतोय. जर का आपण बाबू याला पाहिलं तर 3 चेंडू आतापर्यंत त्याने हाताळलेत आणि धावा फक्त खर्च केल्या त्या म्हणजे 4. पुढचा बॉल शैलूच्या विपक्षामध्ये. यावेळेला भन्नाट वेग प्रचंड वेगाने मात्र बाउन्सर हाताळत असताना बाबू अगदी दर्जेदार निघून गेला विकेटच्या मागे. उमर फक्की यांच्या हातामध्ये. यावेळेला मात्र शैलूनं पाहिलं ओळखलं आणि त्यानंतर बॉलला सरळ फेकून दिलंय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकाराकरिता 6 न वाढून स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 44. 5 चेंडू संपलेत. अंतिमचा 1 चेंडू बाकी. आपण आशेमध्ये अपेक्षेमध्ये होतो की 100 धावा. परंतु गेल्या मॅच मध्ये एसपी बिलोशी आणि एसबीबी खुपरी संघानं आरपी लायन्स आणि पिंपळास या संघाला 82 वर रोखलं. त्यांनी सुद्धा प्रतिस्पर्धी संघाला 60 ते 65 धावांपर्यंत रोखलं. आणि या वेळेला जर का या मॅच मध्ये सुद्धा पाहिलं तर 4 षटकं संपलेत आणि धावा झाल्यात 44. म्हणजे 11ची सरासरी राखण्यामध्ये आतापर्यंत यश आलंय. 12 चेंडूंचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. अंतिमच्या आता इथून 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅक वरनं नवीन गोलंदाज. या वेळेला बॉल साजिद प्रश्नामध्ये की बॅट आणि बॉलचं तेवढं चांगलं कलेक्शन आतापर्यंत आपण बघायला मिळालं नाहीये. धावसंख्या आपण पाहिली तर 1 सिंगल न वाढून पुढे जात असताना 45 एक सिंगल या बॉलवर कन्वर्ट झाली आहे. या वेळेला मात्र साजिदनं सरळ फेकून दिलं या बॉलला. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी दर्जेदार स्ट्रोक बघायला मिळाला. बॉल सीमारेषा पार आलाय. खूप अप्रतिम स्ट्रोक. षटकार 6. साजिदनं मात्र बराच काळचा चालू असलेला स्ट्रगल यावेळी संपवत असताना आणि त्या बॉलला सरळ त्याने फेकून दिलं षटकारामध्ये. कारण ज्या पद्धतीने साजिदकडे क्षमता आहे अनेकदा आपण पाहिलंय
फसलेल्या मॅचेस एफडीसी कुडू संघाकरिता ज्याने खूप चांगल्या पद्धतीने काढलेल्या आहेत तो साजिद मात्र फलंदाजी करण्याकरिता मैदानामध्ये दाखल आहे. पुढचा बॉल राऊंडी विकेटने गोलंदाज सज्ज होईल. यावेळेला तेज तर्रार प्रचंड वेगाने चेंडू हाताळला आणि वाईट चेंडू पंचांनी दर्शवलंय. वाईट +1 एकंदरीत 2 धावा मिळतील. ओके 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 भाईची फक्त एकच धाव असेल. या वेळेला मात्र 1+1 आता मिळणं डेफिनेटली 2 धावा मिळतील आणि धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 54 54. 50 धावा तर ओलांडून या ठिकाणी मात्र गेलेत. आपण जर का पाहिलं तर सापने आणि एफडीसी कुडूस बी हे दोन संघ एकत्रित आहेत. या वेळेला पुन्हा एकदा साजिदनं सरळ बॉलला फेकून दिलंय. बॉल चाललाय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत असताना बॉल सीमारेषा पार. बऱ्याच काळानंतर ही सलगची आलेली दुसरी या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर एका षटकामध्ये 2 षटकार साजीच्या बॅटमधनं बघायला मिळालेत आणि धावसंख्या 60 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. चेंडू आतापर्यंत या षटकातील संपले 4. 2 चेंडूचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. अगदास भुपेरे या ठिकाणी मात्र काहीतरी कानमंत्र देत असताना आपण पाहू शकाल गोलंदाजाला, कारण इथून कानमंत्राची गरज आहे. एक्सपिरियन्स शेअर करणं गरजेचं आहे, कारण ज्या पद्धतीने साजिदनं आतापर्यंत 2 चेंडू 2 प्रहार केलेत. या वेळेला मात्र चांगला चेंडू बघायला मिळाला. एकच सिंगल या बॉलवर कंप्लीट झाली आहे. स्ट्रायकिंग एंडला मात्र आता शैलू पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर दी विकेटने. याही वेळेला फटका त्या ठिकाणी मागे फिल्डर आहेत, परंतु त्यांच्या अनबाउन्स डोक्यावरनं बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना बॉल निघून चाललाय चौकाराकरिता. धावसंख्या 4 न वाढून 65 या अंकावर जाऊन पोहोचली. अंतिमच्या आता मात्र 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा 4 गोलंदाज 2 बॉलर 2-2 षटका हाताळू शकतात. या वेळेला मागे फिल्डर तैनात आहे. एक कंप्लीट, दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये 2 सुद्धा कंप्लीट, 3 कंप्लीट. काय इथून चौथ्याच्या शोधामध्ये निघालेत आणि 4 धावा धावून कंप्लीट केल्यात. वा, नो चेंडू, नो +4, एकंदरीत 5 धावांचा पंजा बोनस या ठिकाणी मिळाला बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि धावसंख्या तब्बल 70. रिव्ह्यू या ठिकाणी मात्र थर्ड अंपायर कडे मागणी केली आहे. अक्षय सर थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत.
इट्स अ नो बॉल. रिव्ह्यू लॉस्ट. रिव्ह्यू या ठिकाणी मात्र संपलेला आहे. आपण फ्री हिटचा बॉल. साजिद. अगदी सुंदर प्रचंड वेग या बॉलवर मात्र बघायला मिळाला. फलंदाज साजिद कम्प्लिटली बीट होत असताना आपण जर का पाहिलं तर एक या ठिकाणी मात्र धाव मिळाली आहे. फलंदाज पुन्हा एकदा राऊंड विकेटने. यावेळेला शैलूनं फटका तर खेचलाय परंतु फिल्डर जज करण्यामध्ये थोडेसे चुकले आणि बॉल वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4. धावसंख्या 4 न वाढून पुढे जात असताना 75. 2 चेंडू संपले. 4 चेंडूंचा येणारे अजून सुद्धा खेळ बाकी आहे. बॉल अगदी सुंदर. वाह क्या बात आहे. परफेक्ट ब्लॉक होल मध्ये चेंडू हाताळलाय. यावेळेला वर स्टेप काढली. त्यानंतर डेफिनेटली ज्या पद्धतीने तुम्ही क्षेत्ररक्षणाला गेलेत अतिशय खराब फिल्डिंग त्या ठिकाणी बघायला मिळाली. बॉल स्टॉप व्हायलाच हवा होता. 2 आता मात्र एक्स्ट्रा ज्या बाउंड्री झाल्यात या ज्या आलेल्या 8 धावा आहेत या तुम्हाला किती महागड्या ठरतील. ही धावसंख्या जेव्हा तुम्ही चेस करायला उतराल तेव्हा ती गोष्ट मात्र तुम्हाला जाणवेल. धावसंख्या आपण पाहिली तर 74. 74 माफ करा 79. यावेळेला कव्हरच्या रिझन मध्ये खेळले. मागे अब्दुल्ला आहे. एकच सिंगल वर समाधान मानताय. शेवटचा एक चेंडू बाकी. लास्ट वन डिलिव्हरी. 80 धावा जोडल्या गेल्यात. वाईट चेंडू. यावेळेला इनिंग संपली. पहिली धावा सोडल्या गेल्यात. पुन्हा एकदा 83चं टार्गेट. जी धावसंख्या गेल्या मॅच मध्ये चेस करायची होती तीच पुन्हा एकदा स्कोर कार्ड वर या ठिकाणी मात्र लावली गेली आहे. चला 5 एफडीसी कुडूस संघाचे. बघा आम्ही एका गोष्टीचा उल्लेख नक्कीच करू इच्छितो की एसपी बिलोशी म्हटलं की एसपी म्हणजे संदीपजी पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून आपण अनेक खेळाडूंना पाठबळ देताना पाहिलं. आपण मोठी स्पर्धा पाहिली. स्वतःच्या संघाला प्रमोट करताना पाहिलं आणि फैजान मेमन यांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली आहे की या स्पर्धेकरिता विशेषतः संदीपजी पाटील यांनी मात्र रोख रक्कम 5,000 रुपयाची मदत या स्पर्धेला केली आणि त्याचबरोबर जो त्यांचा संघ मैदानात खेळतोय जो आपण खेळताना पाहिला एसपी बिलोशी त्यांची कंप्लीट एंट्री फी ती म्हणजे 3,000 रुपये ती सुद्धा त्यांच्या संघाच्या बरोबर पाठवून दिली आणि त्याबरोबर 5,000 रुपयाची मदत सुद्धा या स्पर्धेकरिता केली आहे आणि त्याबद्दल आम्ही या आयोजकांच्या वतीनं संदीपजी पाटील साहेब अर्थातच एसपी यांचं मात्र या ठिकाणी मनपूर्वक आभारी आहोत. थँक्यू सो मच. नेहमी असं सहकार्य तुम्ही करत राहा ज्या पद्धतीने तुम्ही आतापर्यंत या वाडा टेनिस क्रिकेटला करत आलेत आणि यानंतरही असेच करत राहा त्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. थँक्यू. धन्यवाद. मायक्रोफोनवर बदल करूयात. सेकंड इनिंग कडे जाऊयात. त्यावेळी तुमच्या समवेत मात्र जॉईन होतील अक्षय पांडव सर. धन्यवाद.
वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. कुडूस बिग बॅश या स्पर्धेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. एक अप्रतिम अशी स्पर्धा जिला आजपासून प्रारंभ झालाय. लीग फॉर्मॅट मध्ये विशेषतः बिग बॅश फॉर्मॅट मध्ये वाडा तालुक्यात पहिल्यांदा एक वेगळा प्रयोग, 2 गाव 1 संघ या माध्यमातून ही स्पर्धा खेळवली जाते. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. पहिला बॉल हवेमध्ये आहे, संधी आहे झेलची आणि इथे पहिल्या चेंडूवर पहिला झेल, विकेट येते खेळाडू बाद. नोचा इशारा आलाय. बिमर चा इशारा इथे येत असताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. नो साठी रिव्ह्यू घेतलाय. नोचा इशारा आलाय. फ्री हिटचा इशारा आलाय. अभिनय पाटील सध्या तिसऱ्या पंचांचं काम पाहतायत. दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 या आकड्यावर आहे. 2 खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. फलंदाज अयान या सीझन मध्ये स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने त्यानं सिद्ध केलंय. खूप चांगली बॅटिंग केली आहे. खानिवली संघाचा एक तारणहार म्हणून आपण त्याला पाहिलंय. उमर फक्कीची साथ दिली आणि यावेळेस त्याचं प्रदर्शन मैदानाच्या आतनं केलंय. अगदी याच क्षेत्रातनं परवा जी स्पर्धा संपली ना, तिथे फैदान मेमनच्या बॅट मधनं एक षटकार आला होता. अगदी तेवढाच लांब हा बॉल जाऊन पडला सीमारेच्या पार. षटकार. एक चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. अयान न खूप चांगला परफॉर्म सातत्यानं दाखवलाय. मग ती शिवकुर्बा ट्रॉफी असेल, त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये अयाननं आपला परफॉर्म चांगला केलाय. तो अयान सध्या मैदानाच्या आतमध्ये सीएसकेचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून सध्या काम पाहतोय. पुढचा बॉल. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे, मात्र तिथे 1 रन डिक्लेअरची मेल ऑफस्टमच्या बाहेर पिच केला होता. एक सिंगलच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 9 धावा. षटक क्रमांक 1 सध्या प्रगतीपथावर आहे आणि अयान मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस होता, त्याला फुल टोल राईट द्यायची होती. इथे दुसरा बिमर आणि त्यामुळे जर आपण नो कॅन्सल केलाय. ओके.
अंपायर रिव्ह्यू आहे. इट्स अ फेअर बॉल. एक धाव येईल डिक्लेअरची. पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 धावा या राफलकावर आहेत. यावेळेचा बॉल तो बीमर आहे आणि हा 1+1 एकंदर 2 धावा यावेळेस मिळताना आपल्याला पाहायला मिळतील. एक च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावर. शेवटच्या बॉल करता एक वेगळा गोलंदाज आणावा लागेल. पाच चेंडूचा खेळ झाला आणि 5 चेंडू नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 धावा या धावफलकावर आहेत. शेवटचा बॉल या ओव्हरचा अजूनही प्रगतीपथावर येणं बाकी आहे. विकी काळे मैदानाच्या आतमध्ये आणि खरंच तारीफ करावी लागेल. कालचा दिवस शुभमजी पाध्ये यांच्या माध्यमातून जी स्पर्धा सातत्यानं आपण मागच्या काही वर्षांमध्ये रेनी सीझनची पाहता 1 लाख रुपयाचा पारितोषिक असणारी सफाळे विभागातील मानाची स्पर्धा म्हणून जिला संबोधलं गेलंय ते एसपी ट्रॉफी मध्ये कालचा त्याचा परफॉर्म जो होता अगदी लाजवाब होता. काबिले तारीफ दर्जेदार खेळ विकीकडनं पाहायला मिळाला होता. चंद्रकांत शेटे सरांनी ही खूप तारीफ केली या खेळाडूची. ज्या पद्धतीनं तो खेळ करताना पाहायला मिळाला होता. तुम्ही चांगला परफॉर्म द्याल तर तुमची तारीफ ही नक्की होते आणि तेच विकीनं काल केलं. तुम्हाला संधी मिळते त्या संधीचं सोनं करावं लागतं मग तुम्ही चर्चेमध्ये येता आणि काल तो परफॉर्म विकीकडनं आपल्याला पाहायला मिळाला होता. वाडा तालुक्यातील खेळाडूंना आता संधी मिळते आणि त्या संधीचं सोनं होत आहे. जसं बाली ट्रॉफी मध्ये फैजानला संधी मिळाली तिथे त्याने केलं, विकीने काल केलं. वेगवेगळे खेळाडू ज्यांना जेव्हा जेव्हा संधी मिळते ना त्या संधीचं सोनं केलं तर निश्चित वाडा तालुक्याचा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक वेगळा दबदबा निर्माण होईल. मागची काही वर्ष गेली आहेत ना जी मागची 4-5 वर्ष अशी गेली आहेत ज्यामध्ये हलक्यात घेणं सुरू झालं होतं इथल्या टीमला किंवा मग इथल्या खेळाडूंना. ते कुठेतरी पुसून काढण्याचं काम नक्की होत आहे. यतीश पाटील जो सध्या गोलंदाजीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने परफॉर्म करतोय अभिनय सारखा एक खेळाडू पुन्हा एकदा तालुक्याला जॉईन झालाय त्यामुळे इथली ताकद निश्चित वाढेल. नवीन गोलंदाज आर्यन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस मात्र फटका फसलाय. झेलची संधी आहे. क्षेत्ररक्षकानं तिथे झेल सोडलाय. मॅच मधला सर्वात महत्वाचा कॅच होता आणि त्यावर विकीनं रनआउटची विकेट मिळवली आहे. कुठल्या ना कुठल्या स्थितीमध्ये आयानला माघारी परतायचंच होतं आणि तिथे आयान माघारी परतलाय. विकेट मिळतीये खेळाडू बाद.
मुजाहिद फक्की ते उपस्थित होत आहेत. मुजाहिद आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आर्यन आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर रनआउटची विकेट आली आहे. सिटी मारेगा, तू सामने खड़ा रहेगा तो सिटी मारेगा. आफ्रिदी यावेळेस मात्र हा बॉल वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमा रेषे पार जाईल, चौकारामध्ये परावर्तित होईल. इथे रन्स मिळतील 4. गरज आहे मोठ्या फटक्यांची, कारण विजया करता जर आपण पाहिलं तर एक चांगली टोटल उभी केली आहे. विजया करता जर आपण पाहिलं तर 83 धावसंख्येचं लक्ष्य, या आधीच्या मॅच मध्ये 83 धावसंख्येचं लक्ष्य अगदी योग्यतेनं आपल्या नावावर केलं होतं. 82चं लक्ष्य होतं, जिथे यतीश पाटीलनं चांगली गोलंदाजी केली. अभिनय पाटीलची लवकर विकेट आली आणि त्यामुळे ती मॅच डिफेंड करता आली. त्यावेळेस जर आपण पाहिलं तर 2 महत्वाच्या विकेट आल्यात. अयान जो दुर्दैवीरित्या तिथे धावचीच्या स्वरूपानं बाद झालाय. अब्दुल्ला ज्याला आपलं खातंही उघडता आलं नाही, 0 या धावसंख्येवर तो माघारी परतला. उमर फक्की मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. खानिवली विभाग आणि त्या खानिवली गावचा हा खेळाडू जो सातत्यानं दर्जेदार खेळ करण्याकरता ओळखला गेलाय. वाडा तालुक्यात जे उत्तम दर्जाचे खेळाडू आहेत त्यामध्ये उमर फक्की हेही नाव आत्मीयतेनं घेतलं जातं. सलग षटकार मारणं किंवा मग अर्धशतक झळकवणं हे काम सातत्यानं केलं याही खेळाडूनं. तो उमर सध्या मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर आर्यन आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या राफल कव्हर 19 रन्स आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय, 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. उमर फक्की जाऊन स्ट्रायकर एंड अयान तिथे दुर्दैवीरित्या बाद होऊन आलाय. यावेळेस मात्र उमर फक्कीचा तगडा प्रहार, इट्स अ रियल टावरिंग स्ट्रोक, बॉल दूर, सीमा रेषा पार, ब्रँडेड षटकार. 6. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात, बडी मछली, विकेट मिळतीये. माघारी परतावं लागेल उमर फक्कीला, विकेट येते खेळाडू बाद.
धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 धावा दाफलकावर आहे. तिथे अपील आणि बोटा कशाकडे. अगदस बुबेरे गोल्डन डक या धावसंख्येवर बाद. विकेटचं पतन, खेळाडू बाद. सज्ज होतोय गोलंदाज. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल हवेत. तिथे झेल. विकेट. खेळाडू बाद. हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. बॅक टू बॅक 3 बॉलवर 3 महत्वपूर्ण विकेट मिळवल्यात. माघारी परतवले बॅटरला. विकेटचं पतन, खेळाडू बाद. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर राहतोय. साजिद तिथे चेंडूवर जाण्याआधी स्लिप झाला होता. 1 रन तिथे धाफलकावर जोडली जाते. एकेरीच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 26 धावा. ओव्हर नंबर 3 सध्या प्रगती पथावर आहे. विकी काळे गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रचंड मेहनत जर तुम्ही केली तर यश तुम्हाला नक्की मिळतं. आणि त्याचंच एक उदाहरण सध्या मैदानामध्ये विकी काळे. प्रचंड मेहनत, संघर्ष त्याच्याही वाट्याला होता आणि तो त्याने केला. आज नावलौकिक आहे आणि या दरम्यान त्याच्या विरोधामध्ये आक्रमण ते आपण पाहताय. बॉलला उडवलंय आणि फेकून दिलंय सरळ सीमा रेषा पार. उत्तुंग गगनचुंबी प्रहार, षटकार. अगेन बॅक टू बॅक दुसरा दमदार स्ट्रोक, षटकार. बाबू फैज तो मैदानामध्ये आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार, ज्यामुळे धावसंख्या जर आपण पाहिली तर 38 धावा दाफलकावर लागल्या गेल्यात. विजया करता जर आपण इथनं पाहिलं तर 45 धावा त्या तुम्हाला अजूनही बनवायच्या आहेत. येणारे 21 बॉल आणि 45 रन्स या मॅचला जिंकण्याकरता दाफलकावर जोडायचे आहेत. थोडंसं महागडा ठरतोय विकी. 3 बॉल मध्ये 13 त्याच्या विरोधामध्ये दाफलकावर जोडल्या गेल्या. फैज बाबू जो मैदानामध्ये आहे आणि एकाकी लढा तो आपण पाहू शकतो, कारण एक षटकार आपल्याला अयानच्या बॅटमधनं पाहायला मिळाला, एक षटकार उमर फक्कीच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. अब्दुल्ला तिथे शून्यावर बाद झाला. अगदस बुबेरे शून्यावर बाद झाला. अनिल शून्यावर बाद झालाय. रकीब जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकी काळे आपल्या षटकातील पुढचा बॉल. फैज बाबू त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एन कडनं बॅटिंग करतोय.
पुढचा बॉल ऑफस्टमवर राहिला, अतिरिक्त बाहेर वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचलेली 39, 39 रन. यावेळेसचा फटका फसलाय, बॉल न जास्त उंची गाठली आहे, लांबी तेवढीशी नाही आहे आणि तिथे एक अप्रतिम चांगला दर्जेदार झेल टिपला शैलून. विकेट मिळतीये. जो फलंदाज धोकादायक साबित होत होता त्या फलंदाजाला बाबूला इथे माघारी परतवलंय. फैज बाद. विकेटचं बदल होतंय, मोठी विकेट आली आहे. रकीब आणि विशाल असे दोन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकी काळे ज्याच्या विरोधामध्ये 2 षटकार खेचले, मात्र अगदी योग्य चोख प्रत्युत्तर त्याच्याकडनं दिलं गेलं. एखाद्या गोलंदाजानं यापेक्षा चांगलं प्रत्युत्तर दिलेलं असूच शकत नाही, कारण तुम्हाला जर 2 षटकार मारले गेले तर त्या फलंदाजाला परतीचा प्रवास करायला भाग पाडणं ते योग्य प्रत्युत्तर असतं ते गोलंदाजाकडनं. ऑफस्टमवर पडला, तिथे वाईटचा इशारा आलाय. धावसंख्येमध्ये भर होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि 40 धावा धाफलकावर पाहायला मिळतात. अजूनही 43 बनवायचे आहेत. 1 रन इथेही मिळेल. धावसंख्येत वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकत असताना 41. यावेळेस मात्र हा बॉल लॉंग ऑफ कडे खेळलाय. क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं, चांगली फिल्डिंग. एकच सिंगल तिथे धाफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीनं इथे 5 चेंडूचा खेळ, ओव्हरचा खेळ संपलाय, माफ करा, ओव्हर समाप्त झाली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हर नंतर धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 42 धावा येणारे. इथनं 3 ओव्हर शिल्लक आहेत. 42 बनल्यात, 41 बनवायचे आहेत. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 4 करता गोलंदाजी करण्याकरता येतोय. रिद्धेश आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. इथे चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाला काही कळण्याआत तो विकीच्या हातामध्ये गेला. थोडीशी दुखापत झाली, मात्र जर चांगलं काहीतरी होतंय तर हलकीशी दुखापत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सहन केली जाते आणि तेच चित्र होतं. तिथे चांगलं काहीतरी केलंय रिद्धेशनं. एक निर्धाव बॉल तो आपल्याला पाहायला मिळतोय. इथे या मैदानावर गोलंदाजाची तारीफ गोलंदाजाला आतापर्यंत सहन झालेली नाहीये. जेव्हा ही गोलंदाजीची तारीफ केली आहे त्यानं बिमार टाकलाय. तन्मय त्याला एक अपवाद ठरला. जशी फैजाननं सुरुवात केली की ये गेंदबाज मेरे में है, त्यानं 2 बिमर टाकले, तो बाहेर गेला. दुसऱ्या दिवशी परत आला, परत 2 बिमर टाकले. सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. इथे मात्र विकीनं फुटबॉल इथे गोल केलाय. अगदी फुटबॉल प्रमाणे त्या चेंडूला उडवलं आणि तिथे 1+1 एकंदर एकच आहे. त्या मोठ्या भिंतीच्या आधी एकच आहे. वाईड आहे ना, ओके.
व्हाईट प्लस 1 बाईज एकंदर 2 धावा मिळतील, ज्यामुळे धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 45. या ओव्हरचा आतापर्यंत एकच चेंडू झालाय. फ्रेट कंटिन्यू आहे. सजे होतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरना. गोलंदाज रिद्धेश आपल्या षटकातील पुढचा बॉल, त्याच्या समोर स्ट्रायकर एंड कडनं फलंदाज रकीब. इथे मात्र हा बॉल निर्धाव डॉटच्या स्वरूपाने निघतोय, यष्टांच्या वरनं निघून जातोय. डॉट बॉल आलाय, ते महत्वाचं आहे, कारण तुम्ही जर रबर बॉल मध्ये 3 ते 4 बॉल डॉट टाकले, 2 षटकार जरी खाल्ले तरी तुमची ओव्हर किफायती असं म्हटलं जातं. आणि इथे 2 डॉट बॉल आले. फुलटॉस होता ऑन साइडला, तिथे क्षेत्ररक्षक घेतोय दुरून. एक सिंगल ही दाफलकावर जोडली जाईल. डबल करता प्रयत्न आहे आणि सुरक्षित 2 धावा त्या यावेळेस पळून पूर्ण केल्या जातील. या 2 च्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदर 47 धावा या दाफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन. इथे दुखापत झाली लवकर. छोटे बच्चे बाहर जाना है, सब छोटे बच्चे सबको बाहर जाना है. चला मॅच सुरू करायची आहे. बॅट्समन रकीब ओके है ना? ओव्हर चेंज, 2 बिमर आलेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅक पर गोलंदाज निखिल ते षटक कंप्लीट करण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅक पर आलाय. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक फ्री हिटचा बॉल आहे. एक सिंगल त्यावर धावफलकावर जोडली जाईल. 1 च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. रकीब अगर अच्छा फील नहीं कर रहे हो तो बाहर आओगे तो चलेगा. पुढचा बॉल यावेळेस ऑफस्टंपच्या अतिरिक्त बाहेर पडलाय. व्हाईटचा इशारा. तिथे पंचांच्या माध्यमातून धावफलकामध्ये वाढ होतीये. 50 ऑन बोर्ड. विजयाकरता नेक्स्ट मॅच यातील विजयी संघ आणि आरपी लायन्स वाडा पिंपळास या टीम मध्ये मॅच होईल. व्हाईटचा इशारा. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या अतिरिक्त बाहेर. धावसंख्या 51. विजयाकरता 32 रन अजूनही बनवायच्या आहेत आणि त्याकरता जर आपण पाहिलं तर 14 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे मॅच इथे आपल्या बाजूने आणली आहे.
षटकार आलाय. या षटकारानंतर मॅच अगदीच क्लोज आली आहे. या षटकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती एकंदर 57 धावा. आता विजयाकरता 26 धावसंख्येची गरज आहे. शेवटचा बॉल आहे. 13 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक चेंडू नंतर समीकरण बदलत आहे. ते इथे वडवली खानिवली संघाकरता महत्वाचा. वा, लाजवाब, काबिल तारीफ, आउटस्टँडिंग, सुपर, दर्जेदार स्ट्रोक, षटकार. सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅक पर गोलंदाज विकी काळे. पहिलाच बॉल विकी काळेला दाखवलंय आसमान. बॉलला फेकलंय मिड विकेटच्या डोक्यावरनं, सीमा रेषा पार, षटकार. इथे चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते येते एकंदर 69. विजया करता आता 15 धावसंख्येची गरज. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा खेळला गेला. क्षेत्ररक्षक शैलू आहे. चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. डबल करता कॉलिंग आहे, फेकी आली आहे आणि 3 मिळतील. एकंदर 3 धावा या बॉलवर मिळतील आणि या 3च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती 72 रन्स. 2 चेंडूचा खेळ झाला. अजूनही 11 धावसंख्येची गरज आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 10 आणि रन्स बनवायचे आहेत 11. बिलकुल या चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धावच्या स्वरूपाने, डॉटच्या स्वरूपाने निघतोय. आतापर्यंतच्या रन्स सहजतेने धावफलकावर लागल्यात. मात्र इथनं पुढच्या रन्स कशा पद्धतीने धावफलकावर लागतायत ते आपल्याला बघायचंय. विकी काळे आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन. चांगला बॉल, बॅक टू बॅक दुसरा डॉट आलाय. अजूनही 2 चेंडू या ओव्हर मधले शिल्लक आहेत. बघूया शेवटच्या 2 बॉलवर कशा पद्धतीची कामगिरी होईल. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. मात्र 2 रन्स त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला मिळतील. तीन धावा तिथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या 3च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती एकंदर 75. आता विजया करता जर आपण पाहिलं तर 8 धावसंख्येची गरज आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 7. रन्स बनवायचे आहेत 8. हा बॉल जर डॉट आला तर शेवटच्या ओव्हर मध्ये लढण्याकरता थोडस बळ नक्की राहील. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये झेलची संधी आहे. क्षेत्ररक्षकापासून दूर राहतोय. 1 ला तिथे 2 मध्ये कन्वर्ट करता येईल. येणारे शेवटचे 6 बॉल आणि विजया करता जर आपण पाहिलं तर 5 धावसंख्येची गरज.
सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅक वरनं गोलंदाज साजिद. एक सिंगल इथे दाफल कव्हर. पाच चेंडूचा खेळ आणि 5 चेंडू मध्ये विजय करता जर आपण पाहिलं तर 4 धावसंख्येची गरज आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका हवेमध्ये आहे. एक सिंगल इथे धावफलकावर जोडली जाईल. डबल करता कॉलिंग आहे आणि जोपर्यंत उचललं गेलं 2 धावा या सुरक्षित धावफलकावर जोडल्या गेल्यात. या 2च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि आता विजयाकरता 2 धावसंख्येची गरज. चला नेक्स्ट मॅच यातील विजयी संघ आणि आरपी लायन्स यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. बॉल सीमारेषा पार चौकाराने त्या विजयी होतीये. डिंगडॉंग वडवली खानिवली ही टीम ज्यांना विजयाच्या शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच विशाल लोखंडे जो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं खूप चांगला परफॉर्म केला फलंदाजीच्या माध्यमातून आणि त्याला आपण मॅन ऑफ द मॅच ची जर्सी जी सावली